मोकाट कुत्र्यांमुळे नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण. कुत्र्यांचा बंदोबस्त करण्याची नागरिकांची मागणी. येवला शहरातील रघुजी बाबा बागेमध्ये पायी जाणाऱ्या मुलीवर मोकाट 10 ते 12 कुत्र्यांनी हल्ला केल्यामुळे कुत्र्याच्या हल्ल्यात मुलगी गंभीर जखमी झाली असून तिच्यावर नाशिक येथे उपचार सुरू असून आता या मोकाट कुत्र्यांचा बंदोबस्त करण्याची मागणी स्थानिक नागरिक करत आहेत. या हल्ल्यामुळे स्थानिक नागरिकांमध्ये तसेच व्यापाऱ्यांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं असून नगरपालिकेने या कुत्र्यांचा ताबडतोब बंदोबस्त करण्याची मागणी आता नागरिक करत आहेत. हां, काल दुपारनंतर काल कुत्रे ती मुलगी आली तिकडं, तर कुत्रे तिच्या धावले, तर ती पोरगी पळायचा प्रयत्न केला, पण ती पोरगीला कुत्र्यांनी एक कुत्रं 2 कुत्रे असे 15 10 12 कुत्रे म्हणून तिला रस्त्यात तिला डायरेक्ट खाली टाकलं. कोणी केस ओढायला लागलं, कोणी तंगडं, कोणी काय डायरेक्ट फाडायचे होते. तर तिकून त्या घरच्या बाया एक 2-4 मिनिटानंतर बघितल्यानं तर यायला लागल्या. इकडून आमचे मुलं पळत गेले. आम्ही डोळ्यानं बघत होतो. पळसतोवर त्या कुत्र्याने अक्षरशः तिला डोक्याला तिला पार रक्त हे करून टाकलं तिचं. याच्यावर नगरपालिकेने बंदोबस्त करावा आणि आमच्या गल्लीमध्ये लहान लहान मुलं बी आहे, तर हे जवळजवळ 40-50 कुत्रे आहे, तर नसते पळत गेले तर ते पोरगी अक्षरशः गेली असती. हे आम्ही लाईव्ह बघितलं डोळ्याने. आम्ही हे डोळ्याने लाईव्ह बघितलं. तर याच्यावर नगरपालिकेने येऊन जरा ताबडतोब दखल घ्यावे आणि लक्ष देऊन हे काम करावे, का जेणेकरून हे कुत्रे जो आहे त्याच्यावर बंदोबस्त करावा. ही सगळ्यांतरी आम्ही हे करतो. काल रघुजावा मंदिरा परिसरात 11 वर्षा मुलीवर कुत्र्याने म्हणजे तिच्यावर हल्ला केला. त्यात ती मुलगी जास्ती गंभीर जखमी आहे. तिला नाशिकला हलवलेलं आहे. पण ह्या कुत्र्यांचा बंदोबस्त ह्या नगरपालिकेने करावा. किंवा इथं येवल्यामध्ये आमच्याकडं पैठणीचे शॉप आहे. लोक बाहेरगावून येतात. ते बाहेरगावून एखाद्या कस्टमरला जर हे कुत्रं चावलं तर इथं कस्टमर येतील का, याचे ते नगरपालिकेने बंदोबस्त करावा कुत्र्यांचा. आणि ज्यांना जर कुत्र्यांविषयी जास्त प्रेम असेल त्यांनी पत्राची शेड करून हे कुत्रे गावातले कुत्रे गोळा करून त्यांच्यापर्यंत घेऊन जावा.